नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट शासनाने जारी केली मित्रांनो। नेमकी अपडेट काय असणार आहे? 6वा हप्ता हा शेतकऱ्यांसाठी कधी मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता नेमका किती रुपयापर्यंत मिळणार आहे याबद्दल ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राइब करा मित्रांनो। काही दिवसापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी सादर केला। त्यामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ होणार असल्याचे बोलले जात होते, पण तसं काही झालं नाही। म्हणजेच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार। काही ठिकाणी सांगण्यात आले होते नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये मिळणार, पण तसं काही अद्याप झालं नाही। त्यामुळे येणारा हप्ता हा 2000 रुपयाचाच असणार आहे, पण एकत्रित सोबत 2 हप्ते येणार आहे, ते सुद्धा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मित्रांनो। होय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहे मित्रांनो। आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेचे एकूण 5 हप्ते हे वितरित केले आहे, पण 6वा हप्ता हा आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। आता डायरेक्ट 6वा आणि 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार आहे मित्रांनो। कारण हा शेतकरी सध्याला आर्थिक संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, तसेच त्यांच्या मालाला हमी भाव सुद्धा मिळाला नाही। कापूस, सोयाबीन व इतर कोणत्याही पिकाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही। त्यामुळे काही दिवसापूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अशी सुद्धा ओरड होत होती, पण सध्याला राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन सध्याला तयार नाही। त्यामुळे राज्य शासनाने असं ठरवले की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लगातार 2 हप्ते देऊन शेतकऱ्यांना खुश करण्यात यावे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो। याच्याबद्दल जर अधिकृत माहिती आल्यास आपल्यासाठी लवकरच घेऊन येऊ मित्रांनो। तोपर्यंत धन्यवाद।